विद्यार्थी मित्रांनो, गणित म्हटलं की आपल्याला भीती वाटते आणि त्यातल्या त्यात जर भागाकार म्हटला तर आपल्या अंगावर तर अगदी काटाच उभा राहतो. कारण भागाकारासाठी आपल्याला पाढेपाठ असणे खूप आवश्यक आहे. परंतु मित्रांनो, आता भागाकारासाठी पाढ्यांची अजिबात आवश्यकता नाही. आज आपण जो भागाकार शिकणार आहोत तो अगदी सहज, सोप्या आणि मजेदार पद्धतीने शिकणार आहोत. आणि आपल्या वर्गातील 100% विद्यार्थ्यांना भागाकार येणार म्हणजे येणारच. चला तर सुरुवात करूया भागाकाराची रेषा गोल पद्धत. पहिलं उदाहरण आपण घेणार आहोत 8 भागिले 2. येथे 8 ही संख्या आपण लिहिणार आहोत. त्यानंतर भागिले ऐवजी आपण इथे उभ्या रेषेचा वापर करणार आहोत. त्यानंतर आपण काहीही विचार न करता इथं 8 हा अंक दिलेला आहे तर आपण सरळ 8 रेषा या मारणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 हा अंक आहे त्यामुळे आपण 8 रेषा या मारलेल्या आहेत. आता भागिले 2 आहे तर आपण इथं या रेषांचे 2 चे गट तयार करणार आहोत. 1 2 3 4. येथे आपले 2 रेषांचे 4 गट तयार झालेले आहेत. आता हे गट तयार झाले म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. आपले गट झाले 4 आणि आपलं उत्तर सुद्धा आलं 4. म्हणजे 8 भागेला 2 तर आपल्याला 2 चे गट आपण तयार केले त्यामुळे इथं आपले गट झाले 4 आणि आपलं उत्तर आलं 4. दुसरं उदाहरण आपण घेणार आहोत 16 भागिले 4. इथे आपण 16 आहेत म्हणून या बाजूला 16 लिहिणार आहोत आणि भागाकाराऐवजी आपण उभी रेषा ही मारणार आहोत. त्यानंतर आपण काहीही विचार न करता येथे 16 रेषा मारणार आहोत. कारण आपला अंक आहे 16 तर आपण इथे 16 रेषा मारूया. याप्रमाणे आपण इथे 16 रेषा या मारलेल्या आहे. त्यानंतर उदाहरणामध्ये आपण पाहू शकता आपलं उदाहरण आहे 16 भागिले 4 तर आपल्याला इथं भागीला 4 आहे म्हणून इथे आपण आता 4 चे गट तयार करणार आहोत. 1 2 3 4. येथे आपले 4 रेषांचे 4 गट तयार झालेले आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 4. म्हणजेच 16 भागेला 4 बरोबर 4. आता आपण तिसरं उदाहरण घेऊया 224 भागिले 2. आता इथं आपल्या संख्या या वाढलेल्या आहेत. 3 अंकी संख्या या आलेल्या आहेत परंतु तरीही आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही. आपलं उदाहरण आहे 224 भागेला 2. तर आपण आता काय करूया 2 त्यानंतर त्याच्या खाली लिहूया 2 आणि त्याच्या खाली आपण लिहिणार आहोत 4. आता भागाकाराऐवजी आपण एक उभी रेषा मारतो तर इथं आपण उभी रेषा ही मारणार आहोत. इथे भागीला 2 आहे तर आपल्या लक्षात आलंच असेल की आपल्याला इथं 2 रेषांचे गट तयार करावयाचे आहेत. आता पहिली संख्या आपण पाहू शकता इथं 2 आहे तर आपण इथं 2 रेषा मारणार आहोत. त्यानंतर खाली सुद्धा 2 हा अंक आहे तर तिथे सुद्धा आपण 2 रेषा मारूया. त्यानंतर खाली 4 ही संख्या आहे तर आपण तिथं 4 रेषा मारणार आहोत. आपल्या रेषा मारून झालेल्या आहेत. आता भागिले 2 आहे तर आपण इथं 2 चे गट मागील उदाहरणाप्रमाणे तयार करणार आहोत. आता इथं एकच गट तयार होतो तर इथं एक गट आपला तयार झालेला आहे. त्यानंतर याचं उत्तर सुद्धा एक गट तयार झाला म्हणून एक उत्तर आलं. त्यानंतर खालची संख्या सुद्धा 2 आहे तर तिथं सुद्धा एकच गट तयार झालेला आहे. इथं 4 रेषा आपण मारलेल्या आहेत. भागिले 2 आहे
तर आपल्याला इथे सुद्धा 2-2चे गट तयार करावयाचे आहे. तर इथं आपले 2 गट तयार होणार आहेत. तर आपण पाहू शकता 1, 1, 2. इथं आपलं उत्तर आलेलं आहे 112, म्हणजेच 224 भागेला 2 याचं उत्तर आलं आपलं 112. आता आपण 4 अंकी संख्येला कसं भाग द्यावं हे पाहणार आहोत. 3693 भागिले 3. आता नेहमीप्रमाणे आपण अगोदर 3 लिहिणार आहोत, त्यानंतर 6 लिहिणार आहोत, त्यानंतर 9 आणि शेवटची संख्या आहे आपली 3. आता भागिलेच्या ऐवजी आपण उभी रेषा मारतो. इथं आपल्याला भागेला 3 आहे, तर आपण 3-3चे इथे गट तयार करणार आहोत. तर पहिली संख्या आहे आपली 3, तर आपण इथे 3 रेषा मारूया. 1, 2, 3. त्यानंतर आपली दुसरी संख्या आहे 6, तर आपण इथे 6 रेषा या मारणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतरची संख्या आहे 9, तर आपण इथे 9 रेषा या मारणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. त्यानंतरची संख्या आहे 3, तर परत आपण इथे 3 रेषा मारणार आहोत. 1, 2, 3. आता आपल्याला माहिती आहे आपण आता भागिले 3 आहे, तर आपण 3-3चे 3-3 रेषांचे गट पाडणार आहोत. चला तर आपण आता गट पाडूया आणि आपलं उत्तर काढूया. पहिली संख्या आपली 3 आहे, तर आपला इथं 3चा 1 गट तयार होणार आहे. त्यानंतर आपली दुसरी संख्या आहे 6, तर इथं आपले 3-3चे 2 गट तयार होतील. त्यानंतर आपली तिसरी संख्या आहे 9, तर इथे आपले 3-3चे 3 गट तयार होतील. आणि शेवटची संख्या आहे 3, तर इथं आपला 3चा 1 गट तयार होईल. येथे आपलं उत्तर आलं आहे 1, 2, 3 आणि शेवटी 1, म्हणजेच 3693 भागिले 3 बरोबर 1231 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपल्या विद्यार्थ्यांना ही पद्धत नक्कीच आवडेल, तर आपणही ही पद्धत आपल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच वापरा आणि मुलांना मनोरंजनातून गणितीय शिक्षण द्या. धन्यवाद.